अरे सोडली त्यानं. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकताय द्राक्षाच्या बागेला साईडनं जाळी मारली होती. तर एक बेंडकोळी त्याच ठिकाणी असल्यामुळे त्या बेंडकोळीला खाण्यासाठी दामन जातीचा साप, भला मोठा साप बिग साईजमध्ये त्या बेंडकोळीच्या मागं लागला होता. तोंडाला लागले का त्याच्या? मागं लागल्यामुळे तो जाऊन त्या जाळीत कधी अडकला त्याला समजलेलं नाही आणि त्याला काही निघता नाही आलेलं. तर जवळजवळ दुपारी हा अडकलेला होता. तर बबलू साप धरतोय. हा घरी नसल्यामुळं संध्याकाळी आल्यानंतर आम्ही सर्वजण इथं आलो. जाग्यावर मेली तर त्यावेळेस शांत पडून राहिली होती दामीन. तर आम्ही काढण्याचा प्रयत्न करत होतो पण निघतच नव्हती, कारण ती लय जबरदस्त अडकलेली होती. त्या शेजारी बेंडकोळी मरून पडली होती. बघा तुम्ही इथून पुढचा पूर्ण व्हिडिओ, तुम्हाला समजेल काढण्यासाठी किती कष्ट घेतले ते. तिला काढून आम्ही निसर्गाच्या सानिध्यात रिलीज केलेलं आहे सुखरूप. तिला कोणतीही हानी पोचलेली नाही. तुम्ही बघू शकता. दामन हा शेतकऱ्याचा मित्र आहे मित्रांनो. जोरात जोरात घेते धरले म्हणून मागणं शेपट सुद्धा माग नको औषध मारलं असतं ग. घेऊन खायानंतर धरायलाच पाहिजे माग तिथंच आला गेलं लागल दादा तिला. तोडू नकोस, औषध मारलं तोडलं औषध मारले पोर बिर हे घेतले. ज्यूस सोडायला थांबा, निघले थोडे राहिले. निघले आपल्या घरात न्यायचे. निघल्यावर सोडून द्यायची तिला. दिसा नसतो व्हिडिओ मध्ये तुम्ही. सारा अंधार पडलाय बॅटरी मध्ये. ए भोळ जाची पप्पा कशावर बसलाय बघा, झाडा बसलाय. साप बघा, साप मित्रांनो किती